लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आपण मागील ट्विस्टमध्ये पाहिलं आहे की स्वामीनाथन यांनी अद्वैत पुढे खूप मोठी अट ठेवलेली असते, ती म्हणजे मला आपली जी यादी होती ना तीच जुनी डिझायनर पाहिजे, नाहीतर मी ही डील पुढे चालू ठेवणार नाही। आणि त्यांनी अद्वैतला थोडासा वेळ दिलेला असतो, तर इकडे अद्वैतला जाम टेन्शन आलेलं असतं। कलाकडून डिझाईन्स कशा मागावे हे अद्वैतला कळत नसतं। तर आता अद्वैत कलाला हाक मारून बोलवून घेतो, तेव्हा कला तिथे थोडासा भाव खात अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, तुझं सारखं सारखं हे काय चाललंय? तू मला बोलवतोस आणि परत काहीही बोलत नाही। मला खूप झोप लागली आहे, तू लवकर बोलणार असशील तर मी थांबते। आणि हो, तुझं जे काही बोलणं असेल ते तू मला स्पष्टपणे बोल। तर तिथे अद्वैत कलाची माफी मागायला आणि कला तू माझ्यासोबत काम कर असं म्हणायला लाजत असतो। अद्वैतची हिंमत होत नसते। अद्वैत म्हणतो, कला तू माझ्यासोबत काम करशील का? मला माहीत आहे मी तुझं ऐकलं नाही, परंतु आता मला माझी चूक कबूल आहे। तू पण आधी चुकली होतीस ना, प्लीज कला तू माझ्यासोबत काम करशील का? कला म्हणते, जर चांदेकर तू मला गोड स्माईल दिली तर मी विचार करेन। तेव्हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे कला। आणि अद्वैत स्माईल करतो आणि हात जोडून कलाला म्हणतो की बायको प्लीज तू माझ्यासोबत काम करशील का? माझ्याकडून चूक झाली, तू खूप छान डिझाईन बनवतेस, आता आपण मिळून काम करायचं का? तू मला प्लीज डिझाईन्स बनवून देतेस का? तेव्हा कला म्हणते, एवढं प्रेमानं विचारलं आहे म्हटल्यावरती तुझं ऐकावं तर लागेलच ना। माझ्या चुकीमुळे तर डिझाईन स्वामीनाथन यांच्यापर्यंत पोहोचली ना, आणि त्यांना माझ्या डिझाईन्स खूप आवडल्या आणि आता हे सर्व काही माझ्यामुळेच तर होतंय ना, म्हणूनच मी डिझाईन द्यायला तयार आहे। तर अद्वैत खूप खुश असतो आणि अद्वैतला आता हे सरोजला सांगायचं असतं की कला ही त्याला डिझाईन्स देण्यासाठी तयार झाली आहे। आणि अद्वैत सरोजला म्हणणार असतो की आई, जर आपल्याला आपली डील, आपलं रेप्युटेशन, आपलं नुकसान होण्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला कलाकडून डिझाईन्स घ्यायलाच हव्यात। आणि आता हे जेव्हा सरोज पुढे जाऊन म्हणतो तेव्हा सरोज जरा विचार करते। सरोजचे कान रोहिणीने भरलेले असतात, त्यामुळे सरोज पहिल्यांदा कलाकडून डिझाईन्स घ्यायला तयार होत नाही आणि ती कलाला खूप काही बोलते, परंतु अद्वैत सरोजला खूप समजवत असतो। तो सरोजला म्हणत असतो की आई, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, जर आपल्याला हे डील वाचवायचे असेल तर खरेच्या डिझाईन्स घ्याव्याच लागतील। तेव्हा सरोज आता डिझाईन्स घेण्यासाठी तयार होते। तेव्हा सरोज कलाला म्हणते की ठीक आहे कला, तू आमच्यासोबत ऑफिसला येत जा आणि तुझ्या डिझाईन्स तू प्रत्येक वेळी आमच्याकडे देत राहा। मी तुला माफ केलंय असं तू समजू नकोस, हा सर्व गोंधळ तुझ्यामुळेच तर झाला आहे। तेव्हा कला म्हणते, सरोज मॅम, मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली, आता मी ती चूक सुधरवत आहे आणि मी तुम्ही जेव्हा मला डिझाईन्स बनवण्यासाठी सांगाल तेव्हा मी डिझाईन्स बनवून देईन। तेव्हा सरोज म्हणते, कला तू आत्ताच चल, नाथन यांना तुझ्या डिझाईन्स दाखवायला हव्या। सरोज म्हणते, अद्वैत तुम्ही दोघेजण मागून या, मला या मुलीसोबत गाडीतून यायचं नाहीये, यात मला काही इंटरेस्ट नाहीये। तर अद्वैत आणि कला जाणार असतात, तेव्हा तिथे कला ॲटिट्यूड दाखवते आणि अद्वैतला म्हणते, अद्वैत जर तू कारचा दरवाजा उघडत असशील तरच मी तुझ्यासोबत येईल। अद्वैतला त्याचं काम काढून घ्यायचं असतं म्हटल्यावरती अद्वैत आता कलाला खूप गोड बोलत असतो। अद्वैत आता घाईघाईने लगेचच दरवाजा उघडतो। ते कारमध्ये बसतात आणि ऑफिसमध्ये येतात। अद्वैत कला पोहोचल्यावरती तिथे स्वामीनाथन सर सुद्धा आलेले असतात। ते आले आहेत म्हटल्यावरती अद्वैत लगेचच कामाला लागतो। तेव्हा तिथे स्वामीनाथन आता रागातच असतात आणि ते म्हणतात की झाल्या का डिझाईन? तेव्हा अद्वैत म्हणतो की माझी आई आणखीन आलेली नाहीये, मग आल्यावरती आपण लगेचच सुरू करूया। तेव्हा डिझायनर मुलगी कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे असं स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात। तिथे सरोज आलेली नसते, त्यामुळे अद्वैत लगेचच त्यांना कलाची ओळख करून देतो आणि हीच आपल्याला आत्तापर्यंत डिझाईन्स बनवून देत होती असं म्हणतो, आणि त्याही अत्यंत उत्कृष्ट। तेव्हा तिथे स्वामीनाथन खूप खुश होतात आणि ते म्हणतात, खूपच छान, कलेचं वरदान कलाला। कला तू तर खूप हुशार निघालीस, घरातलं काम, डिझाईन्स आणि जेवणातली चव हे सर्व गुण मला खूप आवडले आणि वरून तू खूप छान डिझाईन्स बनवतेस। अद्वैत चांदेकर, तुम्हाला खूप चांगली बायको मिळाली आहे, तुझ्यामुळे आपला बिझनेस आणखीन खूप पुढे जाईल, तुमच्या दोघांची जोडी खूप भारी आहे।
तर आता काही वेळानंतर अद्वैत तर कला म्हणते चला आता आपण मीटिंग सुरू करूयात. तेव्हा अद्वैत म्हणतो जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत आपण मीटिंग चालू करायचीच नाही. तर अद्वैत आता तिथे सानिकाला सुद्धा बोलवून घेतो आणि कलाला कोणती कोणती कामं करावी लागणार आहेत म्हणजे ऑफिसमधली कामं करावी लागणार आहेत ती कामे कलाला नीट समजावून सांग असं म्हणतो. तर आता मीटिंगच्या आधी सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत मी फक्त तुझ्यासाठी त्या मुलीला डिझायनर बनवून घेतलं आणि तिला खूप रिस्पेक्ट दिला. तू हट्ट केलास म्हणून मी तिचं सर्व काही सहन करत आहे. जर त्या मुलीने मीटिंगमध्ये जर काही घोळ केला तर मी तुला आणि तिला सुद्धा माफ करणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई तू काहीही काळजी करू नकोस, मी तिला सर्व काही नीट समजावून सांगितलं आहे आणि परत एकदा सांगतो. सरोज म्हणत असते आता माझं नशीब खूप खराब आहे. ज्या मुलीचं मला तोंडही बघू वाटत नाही तीच मुलगी आता माझ्यासोबत काम करणार आहे. तर आता तिथे कला, अद्वैत, राहुल, रोहिणी, सरोज वगैरे सर्वच मीटिंगमध्ये बसून घेतात. तेव्हा अद्वैत त्याच्या डिझाईन्स दाखवत असतो. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की छान अद्वैत चांदेकर, मला आता जशा डिझाईन्स हव्या होत्या अगदी तशाच डिझाईन्स मला भेटले आहेत. मी ही डील पुढे चालवण्यासाठी तयार आहे. तेव्हा तिथे स्वामीनाथन कलाचं सुद्धा खूप कौतुक करतात आणि ते कलाला म्हणतात की कला जर तुझ्याकडे बिझनेस वाढवण्यासाठी काय आयडिया असतील तर तू मला त्या आयडिया दे हां, आणि जर तुमच्याकडे नवीन डिझाईन्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला द्या. तिथे अद्वैत स्वामीनाथन यांना काही आयडिया देतो परंतु त्या आयडिया श्रीमंत लोकांना परवडणारे असतात परंतु त्या काही गरिबांना परवडत नाही म्हणजे त्या गरिबांसाठी उपयुक्त होत नाहीत. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की आपल्याला असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे सर्व ग्राहक आपल्याकडेच यायला पाहिजे. तेव्हा सरोज म्हणते की आपल्या चांदेकरांच्या ज्वेलरीमध्ये खूप मोठमोठ्या ज्वेलरीज बनवल्या जातात, अशा छोट्या मोठ्या बनवल्या जात नाही आणि तसं झालं तर चांदेकरांचं नाव खराब होईल आणि मला चांदेकरांची इज्जत वाचवायची आहे. तेव्हा तिथे स्वामीनाथन चिडतात आणि ते म्हणतात जर तुम्हाला गरीब श्रीमंत असा भेदभाव करायचा असेल तर मला तुमच्यासोबत काम करायचं नाहीये. आपल्याकडे प्रत्येक वर्गातील ग्राहक यायला पाहिजे. तुम्ही असं केलं तर कसं चालेल. तेव्हा कला म्हणते मी अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की काही वेळेस ज्या डिझाईन्स खूप आवडतात ना त्या घेणं परवडत नाही आणि त्यामुळे आपण त्या घेऊ शकत नाही. मला काय वाटतं आपण 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची आयडिया करायची का, म्हणजे ते गरिबांना सुद्धा परवडेल. तेव्हा स्वामीनाथन यांना कलाचं म्हणणं योग्य वाटतं. तर घरी आल्यावरती सरोज खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते तुला ही आयडिया देण्यासाठी कोणी सांगितलं आणि अद्वैत सुद्धा कलावरती खूप चिडलेला असतो. कला म्हणते मी सांगितलेली गोष्ट काही चुकीची आहे का. आपल्या पिढीमध्ये प्रत्येक वेळेस श्रीमंताचाच विचार केला जातो. आपण सर्वांचाच विचार करून डिझाईन्स बनवायला हव्यात. तिथे कला सर्व परिस्थिती आबांना समजावून सांगते. आबांना कलाचं म्हणणं सुद्धा योग्य वाटतं. तिथे सरोजला कलाचा खूप राग आलेला असतो परंतु आबा तिथे कलाचं खूप कौतुक करत असतात. आबांना कलाची युक्ती खूप आवडलेली असते. आबा सर्वांना कलाचं मत समजावून सांगत असतात. आबा म्हणत असतात कलाचं म्हणणं आणि कलाची आयडिया अगदी योग्य आहे. आपण ज्या डिझाईन्स बनवतो त्या डिझाईन्स मिडल क्लास आणि गरीब लोकांसाठी परवडत नाही आणि कलाच्या युक्तीप्रमाणे जर आपण तसं केलं तर ते सर्वांच्याच फायद्याचं असेल. तर आता कलाची चांदेकरांच्या ऑफिसमध्ये एंट्री कशी होणार आणि कला पुढे तिचं काम कसं करणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. तर आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.